आपल्यासोबत या क्षणाला काँग्रेसचे अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, महाविकास आघाडीत नाराजी नाट्य पाहायला मिळते लोकलेखा समितीवरून, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं काही वाटत नाही की याच्यामध्ये काही नाराजी आहे। एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास ती आपण बोलून दाखवली म्हणजे नाराजी होते असं नाही, पण मला अजूनही माहिती नाही की असं काही बोलून दाखवलेलं आहे का। पण भाजपला नवीन नवीन गोष्टी काढून कुठेतरी ते डायव्हर्ट करायचं मूळ मुद्द्यांपासून ही त्यांची सवय आहे। आपण पाहिलं असेल पूर्ण अधिवेशन काढण्यासाठी त्यांनी काय काय कबर उखडल्या, मृत लोकांचा फायदा घेतला, त्यांचा सुद्धा राजकीय वापर करण्याचं काम अजूनही सुरूच आहे। अनेक गोष्टी ज्या आहे ज्याचा काही संबंध नव्हता अशा पद्धतीच्या गोष्टी आणून अधिवेशनामध्ये जे लोकांसाठी व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि अधिवेशन शून्य झालं, अधिवेशनात काहीच निघालं नाही। अशा पद्धतीने त्यांची ती एक प्रक्रिया आहे। महाविकास आघाडी इंटॅक्ट आहे आणि सगळेजण एका वैचारिक भूमिकेसाठी देश ज्या अडचणीत आहे त्या अडचणीमध्ये लोकांसोबत उभं राहण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी करत आहे। लोकलेखा समितीचं अध्यक्षपद रोहित पवारांना हवं होतं का अतुलजी, असं देखील चर्चा आहे, सूत्रांची माहिती, याबाबत काय सांगाल? रोहित पवार हा लढवय्या तरुण आहे तो, आणि त्यांना ह्या कल्पना नाही असं आपल्याला वाटतं का की सगळ्यांनी जागा कमी आलेल्या आहे, विरोधी पक्ष कमकुवत झालेला आहे, अशा ह्याच्यात मला ते अशा पद्धतीचं त्यांची प्रवृत्ती मला तरी वाटत नाही, कारण व्यक्तिशः आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीनं ओळखतो। त्यांची काही नाराजी वगैरे असणार नाही, पण आता विरोधी पक्षामध्ये सुद्धा नवीन नेतृत्व जे आहे त्या नवीन नेतृत्वाला काही जबाबदाऱ्या देऊन त्यांना पुढे आणणं आहे, त्याचाही सुद्धा विचार जो आहे तो महाविकास आघाडीने करायला पाहिजे। निश्चित, एकंदरीतच महाविकास आघाडीत नाराजी नाही असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।